आज मी दाखवणार आहे अशी पारंपरिक अळूच्या देठांची भाजी जी अजिबात कडू होत नाही आणि इतकी चविष्ट अशी बनते ना की तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला करावीशी वाटेल। ही पद्धत आहे ना गावच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता हा पूर्ण बघा। आपण अळूंच्या पानापासून आहे ना अळूच्या पानांच्या वड्या किंवा भाजी ही नेहमीच गरगटा भाजी ही नेहमीच बनवतो, पण आहे ना आज आपण आहे ना अळूंच्या देठाची भाजी बनवणार आहे, जे आपण आहे ना फेकून देतो नेहमी। आता आहे ना ही भाजी ना आम्ही लहानपणी ना गावी गेले भरपूर खायचो। माझी आजी ना ही भाजी बनवायची, देठांची भाजी अप्रतिम अशी ती बनवायची आणि ना आम्हाला खायला पण आहे ना खूप छान वाटायची, कारण आम्ही ना परत ती कधी खात नव्हतो। गावी गेल्यावरच ही आम्हाला खायला मिळायची, कारण भरपूर अळू ही दारात लावलेली असायची। आणि तसंच आहे ना चिंचेच्या फुलांची सुद्धा भाजी कोणी कोणी खाल्ली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ती खूप छान अशा पद्धतीने गुळ टाकून ती बनवायची। चला तर मग आज मी तुम्हाला तिचीच रेसिपी दाखवत आहे, अळूंच्या देठांची भाजी। उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। असं आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि साल काढत जायचे आपल्याला। जशी दोडक्याची कशा शिरा निघतात तसं ह्याची पण ही साल निघते, तुम्ही बघू शकता। ती पण आपल्याला काढून घ्यायची आणि असे तुकडे करायचे त्याचे। इथे ना मी 2 ते 3 कांदे ना असे चिरून घेतलेले आहेत। आपल्याला 2 ते 3 आहे ना छोटे छोटे कांदे होते, मी ते चिरून घेतले। ते लागणार आहे, एक टोमॅटो लागणार आहे, मुगाची डाळ इथे आपल्याला थोडी लागणार आहे घालायला। आता ना इथे मी हा टोमॅटो पण चिरून घेते। एकच बास होणार आहे, कारण आपल्या काड्या जास्त नाही आहेत, थोड्याच आहेत। जर जास्त असतील तुमच्याकडे त्याची देठं अळूच्या पानांची देठं तर आहे ना तुम्ही 2 टोमॅटो पण घालू शकता। देठांमध्येच खरी कोथिंबीरीची चव असते, म्हणून आहे ना मी कधी देठही काढत नाही त्याची। ती पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची। आपल्याला ते देठ आहेत ना हे स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यावर जी काही माती किंवा काही घाण असेल ना तर ती सगळी निघून जाते, म्हणून आपल्याला हे स्वच्छ आता धुवून घ्यायचे। आता ना इथे मी कढईत आहे ना 2 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं ना आपल्याला ना इथे आधी मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली ना आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। आता ना आपल्याला बारीक चिरलेला ना हा कांदा घालून घ्यायचा आहे, तो पण छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। अळूच्या देठांमध्ये ना व्हिटॅमिन ए आणि सी हे भरपूर प्रमाणात असतं, जे डोळ्याचे आरोग्य, त्वचा आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर असतं। असे एक नाही तर अनेक अळूच्या देठांचे फायदे आहेत, म्हणून आहे ना ही भाजी ना तुम्ही नक्की एकदा करून बघा। चवीला तर अप्रतिम लागते, पण त्याचे गुणधर्म पण हे आपल्या शरीराला हे भरपूर अशी मिळतात। गरगटा भाजी पण आहे ना देठांसहित केली ना ती पण खूप चविष्ट अशी लागते। आपला कांदा आहे ना हा छान असा ब्राऊन झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये ना टोमॅटो घालून घ्यायचा आहे। एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, ते पण आपल्याला छान आता परतून घ्यायचं आहे। टोमॅटो घातल्यावर आहे ना आपल्याला नेहमी मीठ घालायचं असतं, म्हणजे टोमॅटो हे लवकर शिजतं। इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपलं 5 मिनिटे टोमॅटो परतून झालेला आहे। आता आपण आहे ना ह्यामध्ये ना कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। इथे मी 1/2 टीस्पून हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घालते। तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे मी 1.5 टेबलस्पून इतका मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता छान असं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। कितपत तुम्ही तिखट खाता त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण किंवा चटणीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। हे छान असं आपलं हे परतून झालेले आहेत मसाले। आता ह्यामध्ये आपण जी देठं धुवून ठेवली होती ना अळूच्या पानांची ती घालून घ्यायची। इथे आपण देठं घालून घ्यायचे। आता हे छान असं आपले देठं हे घालून झालेले आहेत। आपण हे मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले ह्याला लागले जातील। छान असं आपलं परतून झालेलं आहे। 5 मिनिटाला मी परतलेलं आहे। आता ह्यामध्ये ना आपण जी भिजत घातली होती ना मुगाची डाळ ती घालून घ्यायची आहे, म्हणजे चव दुप्पट अशी छान अशी वाढते ह्या भाजीची। या मुगाच्या डाळीचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे ना कमी जास्त करू शकता। काहींना ही डाळ जास्त आवडते भाजीत किंवा काहींना ही कमी आवडते, त्यानुसार तुम्ही करू शकता कमी जास्त प्रमाण ह्याचं। आता छान एकदा मिक्स झाल्यावर आपल्याला ह्याच्यात झाकण ह्याच्यावर ठेवून आहे ना हे छान असं देठं आपल्याला शिजवून घ्यायचे। ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची, एक 5 मिनिटं आपण ह्याला वाफ देऊन घ्यायची। इथे ना भाजी शिजते तोपर्यंत आपण शेंगदाणे वाटून घ्यायचे। चला तर मग आपण शेंगदाणे वाटूया। खलबत्त्यात ना आपल्याला हे शेंगदाणे भाजलेले ना आबडधोबड वाटून घ्यायचे। हेच आपल्याला जाडसर असं कूट करून घ्यायचंय।
आपण आहे ना त्याला काढून घेऊया. आपल्याला जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान लागतं ते भाजीमध्ये. इथे ना 5 मिनटं झालेली आहेत. आपली भाजी छान अशी शिजलेली आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते. हे ना देठ आहे ना आपल्याला असं घेऊन आहे ना हातात चेक करायचं आहे. देठ ही कवळी होती म्हणून आहे ना भाजी छान अशी लवकर शिजलेली आहेत. तुम्ही बघू शकता. आता ना आपल्याला सगळ्यात शेवटी नाही ते दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कूट घालून घेऊया आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. आपली भाजी ही 5च मिनिटात रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला जेव्हा वाटेल ना भाजीला काही नाही आहे तेव्हा आपण असं आहे ना आळूच्या देठांची भाजी, आळूच्या पानांची भाजी, गरगटा असं पण आपण करू शकतो. चव अप्रतिम लागते आणि काहीतरी असं वेगळं खाल्ल्यासारखं पण आपल्याला वाटतं. आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत बाय.